बघा, प्रश्न क्रमांक 41, पर्यायापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? तर बघा, 79, 45, 65 आणि 70. आपण जर बघितलं तर यामध्ये सर्वात मोठी संख्या आहे 79. प्रश्न क्रमांक 42, पर्यायापैकी एक अंकी सर्वात लहान संख्या कोणती? तर बघा, 8, 4, 7, 9 या 4 संख्या आहेत. तर यामध्ये सर्वात लहान विचारलेली आहे. तर यामध्ये सर्वात लहान संख्या आहे 4. प्रश्न क्रमांक 43, चौकटीत येणाऱ्या संख्येचा योग्य पर्याय ओळखा. तर आपण बघितलं 33, त्यानंतर रिकामी जागा आहे, त्यानंतर 37, 39 आणि 41. तर आपण इथं जर पाहिलं तर याच्यामध्ये संख्या ज्या वाढलेल्या आहेत त्या 2च्या टप्प्याने वाढलेल्या आहेत, किंवा यामधला जो फरक आहे तो +2 +2 +2 +2 म्हणजे 33 आणि 2 35, 35 आणि 2 37, 37 आणि 2 39, 39 आणि 2 41. म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 4 35. तर इथं बघा वजाबाकी आहे 29 - 9. तर 29 - 9 हे जर आपण उदाहरण इथं सोडवलं, 29 - 9, 9 मधून 9 गेले 0 उरले, आणि 2 मधून काहीच नाही गेले किंवा 0 गेले, 2 अशी 2, म्हणजे याचं उत्तर येणार आहे 20. तर बघा प्रश्न क्रमांक 45, खालीलपैकी विषम संख्या कोणती? तर बघा आपण जर बघितलं तर विषम संख्येच्या एकक स्थानी 1, 3, 5, 7 आणि 9 हे अंक येत असतात. तर आता आपण इथं बघू, ही विषम संख्या आहे? नाही, ही आहे सम, ही आहे सम, ही आहे विषम, म्हणून पर्याय क्रमांक 3 75, आणि ही पण आहे समसंख्या. तर प्रश्न क्रमांक 46, खालीलपैकी सर्वात लहान समसंख्या कोणती? तर बघा या चारही समसंख्या आहेत, पण याच्यामध्ये आपण जर बघितलं तर सर्वात लहान समसंख्या आहे 26, म्हणून पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 47, पर्यायापैकी लहान संख्या कोणती? तर इथं आपण जे काही 4 संख्या आहेत त्याच्यामधली सर्वात लहान संख्या शोधायची आहे. तर बघा इथं 4.545 ही सर्वात लहान संख्या आहे. पर्यायापैकी मोठी संख्या कोणती? तर बघा आता 94, 86, 93 आणि 63. तर सर्वात मोठी संख्या आहे 94, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 49 व 50 साठी सूचना, क्रमाने येणारी संख्या पर्यायातून शोधा. तर बघा 49 हा जो प्रश्न आहे त्याच्यामध्ये बघितलं 28, त्याच्यानंतर 38, त्याच्यानंतर 48, त्याच्यानंतर 58. म्हणजे इथं आपण बघितलं तर संख्यांमध्ये 28 मध्ये 10 मिळवलं तर 38 येतं, 38 मध्ये 10 मिळवलं तर 48, 48 मध्ये 10 मिळवलं तर 58, आणि आता 58 मध्ये 10 मिळवल्यानंतर येणारं जे उत्तर आहे ते 68, म्हणजे 10चा टप्पा किंवा या संख्या 10ने वाढलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 50, तर बघा 65, 66, 67, 68 टिंब. तर इथं आपण जर बघितलं तर या क्रमाने येणाऱ्या संख्या आहेत, त्यामुळे 68 नंतर येणार 69. तर इथं आपण पाहिलं तर इथं काही चित्र दिलेले आहेत आणि त्या चित्रांच्या आधारे बेरीज पूर्ण करायची. बघा 1, 2, 3, 4, 1, 2, 3, 4, 5. बघा इकडं 4 पेन्सिल आहेत, अधिक इकडं 5 पेन्सिल आहेत, 4 आणि 5 9, म्हणून याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 2 9. तर बघा प्रश्न क्रमांक 52, 16 अधिक 5. तर 16 अधिक 5, 16 मध्ये 5 मिळवलं तर उत्तर येते 21. आता प्रश्न क्रमांक 53 व 54 साठी सूचना, खालील उदाहरणामध्ये वजाबाकी करून उत्तर पर्यायामध्ये शोधा. तर इथं काय केलेलं आहे, काही चिन्ह दिलेले आहेत, त्या चिन्हांच्या आधारे वजाबाकी आपल्याला वजाबाकीचं गणित बनवून ते सोडवायचं आहे. तर पाहू 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. तर 8
वजा 1 2 3 4 5 आणि 6 म्हणजे 8 वजा 6. हे जर उदाहरण आपण सोडवलं 8 वजा 6 येणार आहे 2. मग आता परत याची आपण अशी चिन्ह कुठं आहेत ते बघायचं. तर 1 आणि 2 पर्याय क्रमांक 4. पुढे आहे प्रश्न क्रमांक 54. 12 वजा 7. तर 12मधून 7 गेले तर 12मधून 7 गेले उत्तर येते 5. तर बघा कोमलकडं 8 रुपये आहेत, तिला आईने 4 रुपये दिले, तर कोमलजवळ एकूण रुपये किती? तर बघा कोमलकडे आधी 8 रुपये आहेत, आईने अजून तिला 4 रुपये दिले, म्हणजे हे बेरजेचं उदाहरण आहे. तर 8 अधिक 4 आपण जर केलं तर 8 आणि 4 12, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 56. गणेशजवळ 10 फुगे आहेत, त्यातील 5 फुगे रामला दिले, तर गणेशजवळ किती फुगे राहिले? तर बघा दिले म्हणजे वजाबाकी. तर बघा गणेशजवळ सुरुवातीला होते 10 फुगे, त्यातले 5 त्यानं रामला दिले, तर 10मधून 5 गेले उरले 5, म्हणून गणेशजवळ किती फुगे शिल्लक राहिले? 5. पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. तर बघा 57वा प्रश्न. रविवार नंतर लगेच येणारा वार कोणता? तर बघा रविवार नंतर येणारा वार आहे सोमवार. प्रश्न क्रमांक 58. पावसाळा ऋतूनंतर लगेच येणारा ऋतू कोणता? तर बघा पावसाळ्यानंतर लगेच येणारा ऋतू तो म्हणजे हिवाळा. हिवाळ्यामध्ये थंडी असते, उन्हाळ्यामध्ये ऊन पडतं किंवा उष्णता असते, प्रखर ऊन असतं. तर प्रश्न क्रमांक 59. 12 वाजता तास काटा कोणत्या अंकावर असतो? तर बघा 12 वाजता तास काटा आणि मिनिट काटा दोघेही 12 या अंकावरच असतात. तर पुढं खालील आकृती पहा व त्याखालील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. आता बघा इथं चौकोन आणि वर्तुळ यामध्ये काही संख्या दिलेल्या आहेत. तर खालीलपैकी वर्तुळात नसलेली संख्या कोणती? तर बघा आता वर्तुळात नसलेली संख्या विचारली, तर बघा आपण जर काळजीपूर्वक बघितलं तर वर्तुळामध्ये 9 आहे, 1 आहे, 5 आहे आणि 2 आहे. तर पर्यायामध्ये 5 आहे ते वर्तुळात आहे, 1 आहे वर्तुळात आहे, त्यानंतर 4 जे आहे ते वर्तुळात नसलेली संख्या आहे. प्रश्न क्रमांक 61. इथं काय विचारले? वर्तुळ आणि चौकोन दोन्हीमध्ये असलेला अंक कोणता? तर इथं आपल्याला स्पष्ट दिसतोय 2 हा अंक वर्तुळात पण आहे आणि चौकोनात पण आहे, म्हणून याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1.